विलियन एंड से मैं आपका स्वागत करता हूं और मेरे सामने हॉट सीट की क्रीज पर जमे हुए हैं कैलाश जी। शेतात नांगर धरणारे कैलास कुंटेवाड थेट अमिताभ बच्चन यांच्या समोर केबीसी मध्ये हॉट सीट वर बसले आणि 14 प्रश्नांची अचूक उत्तरं देत त्यांनी थेट 50 लाख रुपये जिंकले। और मेरे सामने हॉट सीट की क्रीज पर जमे हुए हैं कैलाश जी। 50 लाख। पैठणच्या तांडा बुद्रुक गावात शेतकरी कैलास कुंटेवाड यांची 2 एकर कोरडवाहू शेती आहे। त्यातून मिळणारं उत्पन्न हेच त्यांच्या कुटुंबाचं मुख्य साधन। आर्थिक परिस्थितीमुळे 12वी नंतर शिक्षण थांबलं, पण शिक्षणाची ओढ मात्र कायम राहिली। आपल्या जिद्दीच्या जोरावर यूट्यूब आणि पुस्तकं वाचून सामान्य ज्ञान त्यांनी वाढवलं। केबीसी मध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षातही आणलं। यूट्यूब बघायला लागलो आणि त्यामध्ये बघत बघत मग माझ्या मनात त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं आणि ते कुतूहल निर्माण झाल्याच्या नंतर मी त्याचा पाठपुरावा केला आणि यूट्यूबवर सर्च करत करत त्याची पूर्ण माहिती घेऊन मला असं वाटलं की मी इथपर्यंत जाऊ शकतो। कमीत कमी रोज 1 तास तरी, किती शेतीचं काम असलं, किती दमलेलो असलो तरी रोज 1 तास यूट्यूबवर जनरल नॉलेज बेस्ड व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला। कौन बनेगा करोडपती मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी 3 वेळा प्रयत्न केला। पहिल्या 2 वेळेस अपयश आलं, पण खचून न जाता 3ऱ्या प्रयत्नात त्यांनी हॉटसेट पर्यंतची मजल मारली। पप्पा कनी ते याच्यात दितले 50 लाख रुपये। म्हणलं हा 50 लाख रुपये घेतले, काही 50 लाख रुपये हे पाय म्हणे। मग तिकडून त्यानं फोन केला, बाई असं असं झालंय म्हणे, आता तू कधी म्हणू नको कोणाला। म्हणलं नाही म्हणत बाबा। मग घरी येऊन सांगितलं मला, बाई असं असं केलं। आम्ही जास्तीत जास्त 1 लाखभर रुपये पाहण्याची शक्यता आमची, आणि आम्हाला इतकी मोठी रक्कम भेटली तर आम्हाला वाटतं राहिलं का बापरे आपल्या मुलांना भरतच। करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नसलं तरीही कैलास यांना त्याची खंत नाही। या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी ते करणार आहेत। 1 कोटीच्या प्रश्न संदर्भात समजा मला त्याची कुठली खंत नाही, कारण तो जो प्रश्न होता तो माझ्या कधी वाचनात आलेला नव्हता। फार म्हणजे जो आपल्याला विषय येत नसतो तो आपल्याला कोणालाही अवघडच वाटत असतो। परिस्थिती इतकी गरीब आहे, कारण की आमची कोरडवाहू शेती आहे, 2 एकर जमीन। मुलाचे खूप मोठे स्वप्न आहे, ते तर आम्ही कष्ट करून काही पूर्ण करू शकत नाही। तर अशी इच्छा आहे की ते जिंकलेले आम्ही मुलांसाठीच वापर करू त्या पैशाचा। प्रत्येकाचं एक स्वप्न असतं। काही जणांची स्वप्न पूर्ण राहतात तर काही जण ती स्वप्न जिद्दीनं पूर्ण करतात। कैलास अशांपैकीच एक। एका छोट्याशा गावातील कैलास यांच्या जिद्दीचा हा प्रवास निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल। माधव सावरगावे, संभाजीनगर, साम टीव्ही मराठी।